भुसावळ शहरातही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समस्त बौद्ध उपासक उपासिकांनी विनम्र अभिवादन केले। यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। याच पावन पर्वावर बीसीएन डिजिटलच्या वतीने भीमसैनिक बांधवांसाठी जय भीम टीव्हीचे उद्घाटन माननीय सचिन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माननीय जगनभाऊ सोनवणे यांनी बीसीएन डिजिटल संचालक एम सलीम यांचे आभार मानले। उद्घाटनानंतर अनेक बौद्ध उपासक उपासिकांनी जय भीम टीव्ही बद्दल आपले मतही व्यक्त केले। ये शुरुआत जय भीम टीवी की और इस बाबा साहब अम्बेडकर की जयंती के अवसर पर हमारे साथ मौजूद हैं सोनवणे जी। आइए इनसे जानते हैं। जय भीम साहब। जय भीम जय भीम जय भीम जय भीम। जिस प्रकार से जय भीम टीवी स्टार्ट हो रहा है आपके सौजन्य से, क्या अपेक्षा है शहर को? इस भुसावल शहर के अंदर पहले भी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की सभा हुई। उस डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की सभा होने के बाद में वहाँ पर भी जो है हमने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का नाम दिया ऐतिहासिक 40,000 लोगों की उपस्थिति में। उसके साथ साथ आज यहाँ पर अम्बेडकर मूवमेंट की विचारधारा को आगे बढ़ाने के लिए युवा नेता सचिन संतोष भाऊ चौधरी इनके हाथों से जय भीम टीवी चैनल का उद्घाटन 14 अप्रैल को आज शुभ हस्ते हो रहा है और लाखों लोग घर घर में प्रोग्राम देखने वाले हैं। और संतोष भाऊ चौधरी जो भुसावल नगर के शिल्पकार हैं, उनके उपस्थिति के अंदर इस अम्बेडकर मूवमेंट को, सामाजिक मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए, सामाजिक क्रांति को मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए उन्होंने बहुत बड़ा योगदान दिया है। इसलिए उनका मैं धन्यवाद करता हूँ और एक संदेश देना चाहता हूँ कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के आरक्षण SC ST NT OBC का खत्म करने वाले लोगों को हम कभी भी हमारे साथ में नहीं बिठाएंगे। और यहाँ पर आप सभी को जय भीम टीवी का लाइव यहाँ पर उद्घाटन युवा नेता संतोष भाऊ चौधरी के माध्यम से हुआ, अन्नदान हुआ, उसके बाद में रक्तदान हुआ। डीवाईएसपी निरोधपाल साहब ने भी आकर के यहाँ पर उसका उद्घाटन किया है। सभी को लेकर के युवा नेता सचिन संतोष भाऊ चौधरी को और सभी समाज को शुभकामना देता हूँ। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। जी, सबसे पहले मैं आज 14 अप्रैल के शुभ अवसर पर 126वीं जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती, उनके सब भुसावल वासियों को, पूरे भारतवासियों को शुभकामनाएं देता हूँ। उसके बाद आगे जो जय भीम टीवी का आज जो उद्घाटन हुआ, उसके लिए भी जय भीम टीवी को सबको शुभकामनाएं देता हूँ और ऐसी आपकी तरक्की हो। इस वक्त आप लोग देख रहे हैं जय भीम टीवी। जय भीम टीवी जो आपके टीवी पर लाइव दिखाया जा रहा है, इसको देखिए, जानिए और लोगों से बात करते हैं। ये पूरी भीड़ जो आप देख रहे हैं यहाँ पर, ये दर्शन करने आए हैं बाबा साहब के। जी हाँ, आइए इनसे बात करते हैं। जय भीम साहब, आप कहाँ से आए हैं? हम दम्मनगर से आए हैं। दम्मनगर से आए। कितने साल से आप यहाँ पे आ रहे हैं? मैं वो छोटा था, इसकी उम्र का था जब से आ रहा हूँ यार। आपके यहाँ बीसीएन टीवी आता है? हाँ, बीसीएन टीवी आता है। जय भीम टीवी चालू हुआ 311 पे, देखा आपने? हाँ। कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है। तापी नगर से आए हैं। आपके यहाँ बीसीएन टीवी है? जय भीम टीवी देखा आपने? हाँ, कैसा लगा आपको जय भीम? बहुत अच्छा लगता। आज का पूरा आयोजन लाइव देख रहे हैं और यहाँ पर बीसीएन नेटवर्क ने जो जय भीम टीवी चालू किया है, उसको लेकर लोगों की प्रतिक्रिया क्या है और लोग जय भीम टीवी के माध्यम से क्या बोलना चाहते हैं, आइए जानते हैं। सर जय भीम। जय भीम। आप कहाँ से बता रहे हैं? भुसावल के मैं तालुका अध्यक्ष हूँ शरद सोनवणे जी। आज जो जयंती निमित्त 126वीं जयंती निमित्त जो चैनल ने जो बाबा साहब जयंती चैनल चालू किया, इसका मैं अभिनंदन करता हूँ और कोटि कोटि तुमको ये चैनल की पूरे जिले में नहीं तो पूरे महाराष्ट्र में चलने मांगता। मैं से गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहब पर मैं उनके चलने। संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल व संस्कार फाउंडेशन वरणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने पॅरेंटिंग सेमिनार आयोजित करण्यात आले आहे। दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5:45 ज्युनियर क्लब ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर मयूर मुटे, डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि श्री सुधीर कुमार वाघुळदे यांची उपस्थिती राहणार आहे। संस्कार जबाबदार पालकत्व या उपक्रमाच्या माध्यमातून समाजज्योत सुसंस्कारित व सक्षम पिढी घडावी यासाठी संदर्भात पालकांना मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले आहे। तरी जास्तीत जास्त पालकांनी या शिबिराला उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर नितीन बडे, डॉक्टर राहुल भोईटे, डॉक्टर रवींद्र माळी, सागर पाटील, प्रशांत घोगरे, श्रीकांत माळी, अजय चालसे यांच्याकडून करण्यात आले आहे।
बिलोली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. अल इम्रान प्रतिष्ठान व सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालयासमोर अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन सामूहिक धम्मवंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगरपालिकाचे उपाध्यक्ष मारुती पटाईत, पोलीस निरीक्षक सुरेश दळवी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागेश लखमावार, माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, संतोष कुलकर्णी, नगरसेवक अनुप अंकुशकर, प्रकाश पोवाडे, लक्ष्मण शेट्टीवार, जावेद कुरेशी, शाहिद बेग आदींची उपस्थिती होती. यांच्यासह पत्रकार, विविध पक्षांचे पदाधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल इम्रान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक मोहसिन खान, शिवाजी रायलवाड, सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे महेंद्र गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूब वर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील कृषी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या अशिता सोनकांबळे वय वर्ष 22 हिचा संस्थाचालक प्राचार्य यांनी लैंगिक छळ करून धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा आरोप मृतक तरुणीच्या पित्याने केला आहे. यावर अखेर जवळका पोलीस स्टेशनमध्ये कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष अविनाश जोगदंड, घनश्याम जोगदंड, संतोष जोगदंड, पांडुरंग जोगदंड, प्राचार्य व विद्यार्थी प्रदीप श्रीशा, रेश्मा गणेश बनसोड, बबन आवटे आदींवर खुनांच्या गुन्ह्यांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीचे वडील राजाराम निवृत्ती सोनकांबळे, बोधन, जिल्हा निजामाबाद यांनी 13 एप्रिल रोजी रेस्ट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. न्याय न मिळाल्यास 13 एप्रिल पासून वाशिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मृतक तरुणीच्या पितांसह बहुजन समाज पार्टीचे संदीप ताजने, अविनाश वानखेडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. गुन्हे दाखल झाल्याने उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मृतक तरुणीचे वडील तेलंगणा राज्यात पोलीस विभागात कार्यरत असूनही जवळका ठाणेदारांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने त्यांना सुद्धा सह आरोपी करण्याची मागणी या पित्याने केली आहे. वाशिम जिल्ह्यातील आमखेडा येथे दिनांक 5 एप्रिल 2017 रोजी तेलंगणा येथील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन तालुक्यातील बोधन शहरातली रहिवाशी असलेली आमची एक दलित भगिनी, जिचं नाव आशिता राजाराम सोनकांबळे होतं, ती 2 वर्षापूर्वी आमखेडा कृषी महाविद्यालयामध्ये BSc ॲग्री करण्यासाठी दाखल झाली. यावर्षी ती 2य वर्षामध्ये शिकत होती. यावर्षी 5 तारखेला 5 एप्रिलला तिचा खून करण्यात आला. तिथला शाळेत त्या महाविद्यालयाचा प्राचार्य, त्याचबरोबर महाविद्यालयाच्या जे महाविद्यालय चालतं त्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष अविनाश जोगदंड, घनश्याम जोगदंड, पांडुरंग जोगदंड, त्यानंतर इतर जवळजवळ एकूण मिळून 13 आरोपींनी त्यांच्या मुलीचा या ठिकाणी खून केलेला आहे. 5 तारखेला माझ्या मुलीची हत्या झाली. आम्ही इथं आलो, पोलीस स्टेशनमध्ये गेले, आम्हाला बाहेर हाकलून दिलेत. आम्हाला न्याय भेटला नाही साहेब. खेड्याने अजून संदीप ताजने आम्हाला हे केले, सपोर्ट केलेत. आम्हाला न्याय पाहिजे साहेब. मी राजाराम सोनकांबळे, राहणार बोधन तालुका, जिल्हा निजामाबाद, तेलंगणा स्टेट, हैदराबाद. मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतो. माझी मुलगी आमखेडा इथे BSc ॲग्रिकल्चर शिकण्यासाठी पाठवलं होतो. माझ्या मुलीला 5/4/2017 रोजी कॉलेजमध्ये काही विद्यार्थी आणि तिथले घनश्याम जोगदंड, पांडुरंग जोगदंड, रामकृष्ण जोगदंड आणि काही त्यांचे नातेवाईक तिला शारीरिक मानसिक तणाव देऊन, बलात्कार करून, शस्त्रधार वस्तूने तिचा गळा कापून हत्या केले. याविषयी हत्या करून मला
फोनद्वारा सांगितले की तुमच्या मुलीने हातावर घाव करून घेतलेला आहे, तुम्ही लवकर या. मी ते ऐकून 2 वाजता वाशिमला पोहोचल्यानंतर माझ्या मुलीचा मृतदेह PM रूममध्ये होता आणि ते पाहून मी इथल्या पोलीस अधिकाऱ्यांना ते आत्महत्या नाही हत्या केलेली आहे, इथं मोठा घाव झालेला आहे आणि ह्या दरखास्त घ्या आणि हे मर्डर केसमध्ये फाईल करा असं म्हणून दिल्यानंतर जळुका पोलीस स्टेशनचे शेख साहेब ते हत्या नाही आत्महत्या आहे, तुम्ही नंतर काही करू शकता म्हणून न ऐकता 174 मध्ये त्याचा पंचनामा करून आम्ही दिलेल्या पिटिशनवर FIR न करता आम्हाला अन्याय केलेले आहेत, त्यांच्यावरही कारवाई केले पाहिजे. मी पोलीसमध्ये असताना सुद्धा पोलीसवाला असताना सुद्धा मी दिलेल्या फिर्यादावर केस नमूद न करता माझी काही नाही ऐकता मला नंतर इथं आल्यानंतर जे BSPचे अविनाश वानखेडे आणि संदीप ताजने साहेब BSPचे नेता आहेत म्हणून मला त्या पोलीस डिपार्टमेंट करेक्ट ॲक्शन न घेतल्यामुळे केस न केल्यामुळे मला यांच्याकडे जावं लागलं. यांनी होते म्हणून आम्ही जे मागणी केली जोपर्यंत न्याय मिळणार नाही, जोपर्यंत केस होणार नाही आम्ही गप्प बसणार नाही म्हणले. त्याच पद्धतीनं मी त्यांच्या सपोर्ट न गेल्यामुळं रात्री 12 वाजता बोलून FIR करून पुढच्या जे इन्व्हेस्टिगेशनचा कार्यक्रम आहे करता असं म्हणून सांगितले. पूर्णा शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरू असताना झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर संतप्त जमावाने केलेल्या जाळपोळीच्या व दगडफेकीनंतर शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यात तब्बल 6 ते 7 वाहने आगीत भस्मसात झाली आहेत. ही घटना शिवाजीनगर परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे. जयंती मिरवणूक या परिसरामध्ये सायंकाळी 7:25 आल्यानंतर दगडफेक व गदरोळाला सुरुवात झाली. या घटनेचे प्रचंड संतप्त पडसाद शहरात उमटल्याचे पाहावयास मिळत आहे. शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावाची स्थिती कायम आहे. मिरवणूक ही शिवाजीनगर परिसरात पोहोचताच मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर संतापलेल्या युवकांनी तब्बल 5 ते 6 चारचाकी वाहने, 2 सियाज लक्झरी कार अंदाजित किंमत 24 लाख रुपये हे जाळले असून आधीचे प्रचंड नुकसान केले आहे. शहरातील शिवाजीनगर, भगतसिंग चौक, सराफ बाजार, किंग कॉर्नर, जुना मोंढा या दुकानांची तोडफोड व जाळपोळही करण्यात आली. दगडफेकीत 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शहरातल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पूर्णा कारखाना निवडणुकीचं वातावरण तापले असून आज नव्हे तर पहिल्यांदाच निवडणूक यावर्षी चांगलीच प्रतिष्ठित होणार आहे. कारण पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 24,000 सभासदांपैकी 14,000 सभासदांची नावे वगळण्यात आली आहे. पूर्णा कारखाना निवडणुकीसंदर्भात कारखान्याचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच कारखान्याच्या व सभासदांचे हित लक्षात घेऊन कारखाना चालवतो. आजपर्यंत कारखान्यात कधीही राजकारण व पक्षभेद केला नाही असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात पूर्णा कारखाना निवडणुकीचं रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे. पत्रकार परिषदेत कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, मार्केट कमिटीचे अध्यक्ष राजेश नवघरे, युवक जिल्हाध्यक्ष डॉक्टर पार्डीकर यांच्यासह संचालक उपस्थित होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त मालेगाव तालुक्यातील किनीराजा येथे समस्त बुद्ध उपासक उपासिकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून वंदना घेतली. अखिल विश्वाला शांतीने आणि समतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा बौद्ध धम्माची ओळख संपूर्ण जगाला करून देऊन सर्वांना राज्यघटनेच्या माध्यमातून एकसंघ करणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती किनीराजा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून पंचशील ध्वजारोहण केले. यावेळी उपासिकांनी वंदना घेतली. या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला. या जयंती उत्सवाला जय भीम तायडे, जनार्दन तायडे, अशोक तायडे, मोहन कांबळे, प्रल्हाद तायडे आदींसह गावकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थिती नोंदविली.
वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे कपिलवस्तू बुद्धविहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. गावातून निळ्या पाखरांची रॅली काढण्यात आली. विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो करोडो शोषितांना गुलामगिरीतून मुक्त करत क्रांती केली. भारत देशाची राज्यघटनाही लिहिली. संपूर्ण विश्वाने त्यांचा जगविख्यात विद्वान म्हणून गौरव केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत देशाचे सुपुत्र असल्याने तमाम दलित पीडितांसह भारत देशाला त्यांचा अभिमान आहे. संपूर्ण विश्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. मेडशी येथील भीमसैनिकांनी जयंती साजरी करण्यास प्रारंभ करून परिसरातील गावात जाऊन परिसरातील गावोगावी मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मेडशी येथील बौद्ध अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी कपिलवस्तू बौद्ध विहार सजवण्यात आले होते. रॅली दरम्यान गावकऱ्यांच्या वतीने शीतल जल, शीतल सरबतची व्यवस्था करण्यात आली. बुद्ध विहारात मिरवणुकीची सांगता करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस जमादार राजेंद्र तिखिले, मेजर अप्पर पोलीस कर्मचारी विलास गायकवाड, संतोष अवगडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. तर तंटामुक्ती समिती अध्यक्ष विनोद तायडे, पोलीस पाटील सौ अनिता चोथमल, दीपक वानखेडे, नितीन गायकवाड, विशाल तायडे आदींनी सहकार्य केले. आमच्या मेडशी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत. तरी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांना 126व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. वाशिम जिल्ह्यात रस्त्याच्या दुतर्फा कडेला असलेल्या झाडांच्या बुंध्याला आग लावून झाडे नष्ट केली जात असल्याचं चित्र समोर आलं आहे. शासन एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करत आहे, तर दुसरीकडे मोठमोठ्या झाडांची कत्तल करून त्यांना नष्ट केलं जात आहे. राजरोसपणे झाडांची अवैधपणे कत्तल करणाऱ्यांवर विविध संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी आता परिसरातून व वृक्षप्रेमींकडून होत आहे. वसमत शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समिती अध्यक्ष संतोष जवळ, राजू पाटील, नवघरे, पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. ब्लू पॅन्थर ग्रुपच्या वतीने शहरात ऑटो व मोटरसायकलची भव्य रॅली काढण्यात आली. जागोजागी पाण्याचे पाऊच व खाऊ वाटप करण्यात आले. जयंतीमार्फत बेटी बचाव, झाडे लावा, पर्यावरणाची रक्षा असे संदेश झाक्यांमार्फत देण्यात आले. लिटिल इंग्लिश स्कूल तर्फे पुस्तक वाचून घडलेले मस्तक कधी कोणापुढे नतमस्तक होत नाही याची जाणीव करून देणारे एक अनोखा उपक्रम. 18 तास एकच ठिकाणी बसून विद्यार्थ्यांनी अभ्यास केले व बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा पोलीस उपनिरीक्षक रुपाली कांबळे यांच्या वतीने चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली. जनता मार्केट पॉवरलूम येथे पहिल्यांदाच नगरसेवक सचिन दगडू यांनी पंचरंगी झेंडा फडकवून जयंती साजरी केली.